आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे राजकीय वर्तुळातून अत्यंत मोठी। दरम्यान राज्याच्या राजकारणातली ही सर्वात मोठी बातमी आहे, कारण महाविकास आघाडीमध्ये फूट पडलेली आहे। ठाकरेंनी आता महापालिका निवडणुकांसाठी एकला चलो रेचा नारा दिला असून महापालिका आणि पालिका निवडणुकांआधी ठाकरे गटानं ही मोठी घोषणा केलेली आहे। मुंबईपासून ते नागपूरपर्यंत सर्व पालिका स्वबळावर लढणार अशी घोषणा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलेली आहे। तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये ठाकरे गट महाविकास आघाडीसोबत होता, मात्र आता पालिका आणि महापालिका निवडणुकांमध्ये ठाकरे गटानं स्वबळावर लढण्याचा निर्णय अखेर घेतलाय। मुंबईसह नागपूरपर्यंत मी सांगेन आम्ही स्वबळावर लढू, काय होईल ते होईल, एकदा आम्हाला आजमावायचं असं आमचं ठरत आहे की मुंबई असेल, ठाणे असेल, पुणे असेल, नागपूर असेल, कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार? आघाडीमध्ये मग लोकसभा विधानसभेमध्ये कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही आणि त्याचा फटका पक्षाच्या वाढीला बसतो। महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीमध्ये स्वबळावर लढून आपापले पक्ष मजबूत करावे। तर ठाकरे गटानं स्वबळाचा नारा दिल्यानंतर मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया समोर येते, पाहूयात। आता खरी कसोटी आहे की आता उभाटा सेपरेट लढत असताना जे मुस्लिम बांधव आणि भगिनी आहेत हे आता त्यांना मतदान करतात का, हा एक फार मोठं प्रश्नचिन्ह आहे। कारण काँग्रेसला असं वाटतंय ती वोट बँक आमची आहे आणि उभाटाला असं वाटतंय ती वोट बँक आमची आहे। आता खऱ्या अर्थानं या सगळ्याच महाविकास आघाडीच्या पक्षांची कसोटी आहे। तर महाविकास आघाडीतील फुटी संदर्भात मंत्री विखे पाटलांनीही प्रतिक्रिया दिलेली आहे आणि महाविकास आघाडीवर हल्लाबोल केलेला आहे। महाविकास आघाडी भूमिका आणि तत्व यासाठी एकत्र आली नाही, तर काहीही करून फक्त सत्तेत येण्याची धडपड होती आणि महाविकास आघाडीत बिघाडी असल्याचं भाकीत आपण आधीच केलं होतं, असं सुद्धा विखे पाटील म्हणाले। महाविकास आघाडीची बिघाडी व्हायला वेळ लागणार नाही, कारण हे काही भूमिका आहे, काही तत्व आहे, त्यासाठी एकत्र आलेलं नाही आहे। हे राज्यामध्ये अनेक प्रकारे सत्तेमध्ये येण्यासाठी यांची धडपड होती। मग कोणी हिंदुत्व सोडलं, कोणी आपल्या विचारधारेला फारकत देऊन, त्यामुळे हे फार काळ टिकणारं नव्हतं। आणि म्हणून सत्ता गेल्याबरोबर मला वाटतं त्यांचे ते जे मतभेद आहेत ते आता समोर यायला लागलेले आहेत।